हा बेटा. येत्या 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा आहे रायगडावर. ओके. त्याविषयी काही सांगा ना. शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जूनला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजर राहण्यासाठी जायचं आहे बेटा. छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी 6 जून 1674ला त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सार्वभौम राज्याची संकल्पना अस्तित्वात आली. किंबहुना त्या दिवशीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा म्हणून गौरव झाला. त्यांना छत्रपती पद हे बहाल करण्यात आलं आणि त्याचबरोबर बेटा महाराणी म्हणून सोयराबाई आणि ज्येष्ठ पुत्र त्यांचे युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचा सुद्धा राज्याभिषेक याच दिवशी करण्यात आला. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती आणि जेव्हा प्रयत्न केला गेला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीत म्हणून महाराष्ट्रातले जे ते त्यावेळेचे जे काही सनातनी ब्राह्मण मंडळी आहे त्यांनी प्रचंड विरोध त्यांना केला राज्याभिषेकाला. मग त्यांचं जे कुळ आहे ते क्षत्रिय असल्याचं सिद्ध करावं लागलं आणि तरीही राज्याभिषेक करण्यासाठी काशीवरून गागाभट्ट नावाचे जे काही मोठे त्या काळातले जे पुरोहित होते ब्राह्मण वर्गाचे ते आले आणि त्यांनी राज्याभिषेक या ठिकाणी शिवाजी महाराजांना दिला. आणि तुला आश्चर्य वाटेल की त्यावेळी या गागाभट्टांना प्रचंड देणग्या महाराजांनी दिल्या आनंदाने. त्यावेळी इतकंच नाही तर 17,000 होऊन त्यावेळी त्या ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून देण्यात आल्या. आई जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि हे जे गागाभट्ट होते ना बेटा यांचं सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणचं त्यांचं ते मूळ हे गाव होतं आणि विश्वेश्वर भट्ट असं त्यांचं नाव होतं. ते मूळचे पैठणचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा किंवा रयतेचा राजा म्हणून ओळखलं जातं ते यासाठी बेटा की त्या काळामध्ये त्यांनी आपल्या राज्यामध्ये जाती प्रथा पूर्ण नष्ट केली होती. न्यायाचं राज्य निर्माण केलं होतं, बंधुभावाचं राज्य निर्माण केलं होतं, समानतेचं राज्य निर्माण केलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंची शिकवण होती की शिवबा रयतेचं तू कल्याण कर, तुझ्यासाठी कुठलाही देव मदतीला येणार नाही पण रयत मात्र मदतीला येईल. असं हे राज्याभिषेक सोहळ्याचं महत्व आहे बेटा. लक्षात आलं तुझ्या?